तिसरी मोठी ब्रेकिंग न्यूज येते आहे छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केलेली आहे। त्यामुळे डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातली ही घटना आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरना मारहाण केलेली आहे आणि यानंतर संतापलेल्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। डॉक्टरांकडून आपत्कालीन सेवा जरी सुरू करण्यात आली असली तरीही घाटी रुग्णालयातल्या डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी अविनाश कानडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। अविनाश, नेमकी काय घटना झाली होती ज्याच्यामुळे संतापलेल्या रुग्णांनी डॉक्टरांना मारहाण केलेली आहे? घाटीमध्ये एका रुग्णावरती उपचार सुरू होते। उपचार सुरू असतानाच आज सकाळी रुग्णाचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यावेळेस त्या रुग्ण अनकॉन्शियस असल्यामुळे नातेवाईकांचं असं मत होतं की त्याला झोपेचे इंजेक्शन द्यावे किंवा झोपेच्या गोळ्या द्याव्या। मात्र डॉक्टरांचं असं मत होतं की आपण या कंडिशनमध्ये त्याला त्या गोळ्या देऊ शकत नाही किंवा इंजेक्शनही देऊ शकत नाही। मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी तरी हट्ट केला, त्यावर डॉक्टर नाही म्हणाले। त्यानंतर नातेवाईकांचा पारा चढला आणि त्यांनी डॉक्टरला धक्काबुक्की केली। फक्त धक्काबुक्कीच नाही केली तर त्यानंतर डॉक्टरांना खाली पडून मारहाण, लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील करण्यात आली। त्यानंतर निवासी डॉक्टरांचा संतप्त होऊन निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केलं होतं। त्यानंतर मात्र बेगमपुरा पोलिसांनी ज्या रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केले होते त्याला अटक केले। त्यानंतर आता आपत्कालीन सेवा या डॉक्टरांनी सुरू केली। मात्र सर्वसाधारण काम अजूनपर्यंत घाटीचं बंद आहे। तर परवाच्या दिवशी सुद्धा घाटीत अशीच घटना घडली होती। त्यामुळे घाटीतील डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। अगदी खरं अविनाश, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने वारंवार डॉक्टरांना मारहाण होते आहे, त्यामुळे आता घाटी रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे। धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।